हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17. श्लोक क्रमांक 16. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. प्रसन्न मन, सौम्य वृत्ती, मौन, आत्मसंयम, शुद्ध भाव असणे हे मानसिक तप म्हटले जाते. आतापर्यंत भगवंत श्रींनी काये आणि वाचे तप सांगितले. आता या श्लोकात भगवंत श्री तिसरे मने तप म्हणजे मानसिक तप म्हणजे काय ते सांगत आहेत. येथे त्यांनी मानसिक तपाची लक्षणे किंवा मानसिक तप असण्यासाठी आपल्यात काय असावे लागते ते सांगितलेले आहे. मनप्रसाद, मन नेहमी प्रसन्न असले पाहिजे. कधीही कसलेही दडपण घेऊ नये. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेऊ नये. आपले कोणाशी मतभेद झाले तर आपण तेथून दूर होताना तेथील कोणतीही वस्तू बरोबर आणत नाही किंवा आपली कोणतीही वस्तू तेथे ठेवून येत नाही. परंतु आपण तेथून येताना आपल्याबरोबर कटू भाव घेऊन येतो आणि तेथेही कटू भाव सोडून येतो. कदाचित पुढील आयुष्यात मतभेद झालेल्याशी आपला संबंधही येत नाही, परंतु कटू भाव मात्र कायम करता आठवणीत राहतात. यामुळे आपले मनस्वास्थ्य बिघडते. मृत्यूच्या वेळी ही कटुभावना आपण आपल्यासह घेऊन देहत्याग करतो. हे संचित भोग पुनर्जन्मात त्रास देतात. याचे भोग तयार होतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. या संचितामुळे जन्ममृत्यूचे रहाटगडगे आपल्या मागे लागते. मन प्रसन्न नसेल तर एकूणच शरीर प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. लठ्ठ मनुष्य कृश होतो आणि कृश मनुष्य लठ्ठ होतो. रक्तदाब अव्यवस्थित होतो. मनुष्य आजारी होतो. हात कंप पावतात. मनस्वास्थ्य नसेल तर आपण सतत बेचैन राहतो. कामात लक्ष लागत नाही इत्यादी महाभयावह परिणाम मनस्वास्थ्य नसेल तर होतो. व्यवहारात कमी जास्त हे होतच असते. अगदी साधे उदाहरण सांगतो. आपण कोथिंबिरीची जुडी 3 रुपयांना घेतो. आपली शेजारीण आपल्याला सांगते की तिने कोथिंबिरीची जुडी 2 रुपयांना आणली. झाले. आपण 1 रुपयासाठी आपली फसवणूक झाली या भावनेने अस्वस्थ होतो. आपले मनस्वास्थ्य बिघडते. यास्तव मनाचे आरोग्य फार महत्वाचे आहे. नेहमी प्रसन्न चित्ती असावे. सौम्यत्वम, नेहमी सौम्य आणि मृदू वागावे. कितीही काही झाले तरी आकांड तांडव करू नये. कठोर वागू नये. माणूस चूक करतोच. आपल्या हातूनही चुका होत असतात. त्यात इतके चिडण्यासारखे काही नसते. नेहमी सांभाळून घ्यावे. झालेल्या आणि होत असलेल्या तसेच पुढे होणार असलेल्या प्रत्येक गोष्टीला केवळ आपण आणि आपणच जबाबदार असतो. तेव्हा काही बिघडले तर कुणालाच दोष देऊ नये. झालेले निस्तारायला घ्यावे. गोड वागावे. सुसंगत बोलावे. मौनम, शक्यतो मौन असावे. कमीत कमी वाक्यात, कमीत कमी शब्दात आणि किंवा देहबोलीने खाणाखुणा करून आवश्यक असल्यासच व्यक्त व्हावे. शक्यतो अव्यक्त असावे. आपली योग ऊर्जा विनाकारण बोलून वाया घालवू नये. दुसऱ्याला कंटाळा येईल असे बोलत बसू नये. अप्रिय विषय टाळावेत. केवळ गम्य विषयावरच बोलावे.
मौनात अंतरात्म्याशी संवाद साधावा आणि आत्मानंद टाळी लावून सदानंदी असावे. आत्मविनिग्रह. मन संयमाने आपल्या ताब्यात ठेवावे. विवेकाने मनाला लगाम घालावा. देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन मनाला लगाम घालावा आणि मन काबूत ठेवून आत्मप्रेरणेने आचरण करावे. मनाचा चंचलपणा नियंत्रित करायला मन निग्रही करावे. निर्णयावर खंबीर असावे. द्विधा मनस्थितीत वागू नये. भावसंशुद्धी. सदा सर्वदा मनात शुद्ध भाव असावे. कोणाचेही कधीही वाईट चिंतू नये. या योगे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. यासाठी मनाच्या वश होऊन कर्म करण्यापेक्षा मनाला वश करून कर्म करावे. मनात कधीही काही वाईट आणू नये. नेहमी सर्वत्र चांगले तेच पाहावे. वाईटाची उपेक्षा करावी. त्यामुळे आपले मनस्वास्थ्य बिघडवून घेऊ नये. अशा प्रकारे नेहमी प्रसन्न चित्ती सौम्य वृत्ती धारण करून शांत मौन असावे. या योगे आत्मसंयम आणि शुद्ध भाव ठेवून आचरण करावे. हे मानसिक तप म्हटले जाते. हरिओम.